संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. पेन बँक ठेवीदारांसाठी कर्जतमध्ये आंदोलन. पेन बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटनेचा पुढाकार. रायगड जिल्ह्यातील पेन कोऑपरेटिव्ह बँक 23 सप्टेंबर 2010 रोजी बंद पडली. त्यामुळे गेल्या 14 वर्षापासून पेन बँकेचे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1,58,000 ठेवीदार यांचे 610 कोटीच्या ठेवी बुडीत निघाल्या. सन 2010 पासून सन 2024पर्यंत प्रत्येक निवडणुकीत अनेक पक्षाच्या सरकारने, अनेक पक्षातील नेत्यांनी व अनेक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पेन बँक ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्याची आश्वासने दिली. मात्र एकाही पक्षाच्या सरकारने व नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे पेन बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने 30 सप्टेंबरपासून कर्जत लोकमान्य टिळक चौक येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पेन बँक संघर्ष समितीचा कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. ते 3 टप्प्यात आहे आणि पेन बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आता आज सुरू झालेलं आहे. आज आणि उद्या परवा 3 दिवस हे आंदोलन ठिय्या आंदोलन होईल आणि याची दखल न घेतल्यास पुढे आमचे ठेवीदार साखळी उपोषण करतील. रोज काही ठेवीदार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बसतील आणि त्याचीही दखल न घेतल्यास मग मात्र आमरण उपोषण सुरू होईल आणि त्याची दखल न घेतल्यास आमचे जे ठेवीदार आहेत ते विष प्राशनसुद्धा करतील. आणि इथे जर आंदोलन आम्हाला स्थगिती दिली, कारण काही दिवसांनी आता आचारसंहिता चालू होते, तर इथे जर आम्हाला परवानगी दिली नाही तर हे महाराष्ट्रात निवडणूक आहेत पण दिल्लीमध्ये निवडणुका नाहीत. आमची तयारी आहे, आम्ही दिल्लीला जाऊन सुद्धा उपोषण करू, कारण तिथे काय आचारसंहिता लागू नाही. पण हे आंदोलन आता थांबणार नाही. अनेक आंदोलन झाली आहेत, आमच्या हातामध्ये काही लागलेलं नाही असं आम्हाला दिसतं. आमचं जेवणाचं ताट थोडं वाढलेलं आहे. जमिनी भरपूर या पैशातून घेतलेल्या आहेत. त्या जमिनी विकून ठेवीदारांचे व्याजासह 6% व्याजाने पैसे मिळू शकतील. असं असताना सुद्धा हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करतोय आणि कार्यवाही होत नाही. यापूर्वी एक विशेष कृती समिती नेमली हायकोर्टाने आणि त्याला 598 कोटी वसूल करायचा टार्गेट दिलं. परंतु आतापर्यंत या विशेष कृती समितीला फक्त 6 कोटी जमा झालेले आहेत. 598 कोटीपैकी 6 कोटी 8 वर्षात जमा केले तर 598 कोटी वसूलाला किती वर्ष लागतील आणि किती ठेवीदार जिवंत राहतील याचा आपण हिशेब केला बरं. तर जमिनी असताना सुद्धा आम्ही तुमचे पैसे मागत नाहीत, जमिनी विकून आमच्या पैशातून घेतलेल्या जमिनी विकून आम्हाला पैसे द्या हेच आमची मागणी आहे. सरकारचे पैसे द्यायला नको, पण ते सुद्धा आता मिळत नाहीत आणि हा एवढा अन्याय आम्ही 14 वर्ष हे ठेवीदार सहन करत आहोत. आणि ह्या आंदोलन करता करता पैसे मिळता 800 ठेवीदार मृत्युमुखी पडले. अजून किती ठेवीदार मरण पावतील हे सांगता येत नाही आणि किती लोकांचे हे सरकार मरणाची वाट पाहणार आहे एवढंच.